ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरु मति शांति शीतया श्रेष्ठं कामादि राक्षसारी भवजलध तत्वबोध सेतुकरम। ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 154 आपलं सुरू आहे। अस्ति भाती प्रिय। अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप या 5 अंशानं जगत भरलेलं आहे। ही आपण काल बघितलं। अस्ति भाती प्रिय नाम रूप, तर ह्याच्यामधलं ब्रह्माचे अंश कोणते? ओम नमः शिवाय। ब्रह्माचे अंश कोणते आहेत? मीनाताई ओम नमः शिवाय। सांगू का ताई? ओम नमः शिवाय सांगा ना, सांगा। अस्ति भाती आणि प्रिय हे 3 रूपांनी ब्रह्मा, हे 3 रूप ब्रह्माचे आहेत आणि नाम आणि रूप हेच लक्षात येणे मायेचं आहे। नाम आणि रूप मायेचं आहे। माया नाम रूप ही कल्पित मायेचं आहे। अस्ति भाती प्रिय ही ब्रह्माचं। ओम नमः शिवाय। हां, म्यूट करा। नाम आणि रूप ही मायेचं आहे, म्हणून अस्ति भाती प्रिय जी आहे ती सगळ्या वस्तूमध्ये सारखंच आहे। सगळ्या वस्तूमध्ये सारखं आहे, पण प्रत्येक वस्तूमध्ये आहे, भासती प्रत्येक वस्तू, आणि कुणाला ना कुणाला ती वस्तू प्रिय आहे। म्हणून अस्ति भाती प्रिय ही सगळ्या वस्तूमध्ये सारखं आहे, पण नाम आणि रूप मात्र वेगळे। घटाचं नाम पटाला नाही, पटाचं नाम घटाला नाही, खुर्चीचं नाम पलंगाला नाही, पलंगाचं नाम खुर्चीला नाही। नाम वेगळं, नाम आणि रूप ही प्रत्येक पदार्थाचं वेगळं आहे, आणि तेच नामरूप मायेचं आहे। ही कल्पित आहे, ही सत्य नाही। नामरूप जी आहे ती कल्पित आहे, ही सत्य नाही। कल्पित कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय। हात हँड रेस करा। कल्पित कशाला म्हणावं? ज्यांना येते त्याने हात वरी करा। मीनाताई, कशाला म्हणावं कल्पित? ओम नमः शिवाय। लक्षात मी आधीच हँड रेस केलेला होता। खाली करा हात मग। लक्षात म्हणजे कल्पित कशाला म्हणावं? म्यूट करा मीनाताई, तुम्ही म्यूट करा। हां,
एका काळात कल्पित म्हणजे काय? एका काळात असतो एका काळात नसतो, त्याला कल्पित म्हणावे. हां, एका काळात आहे आणि एका काळात नाही, त्याला कल्पित असं म्हणावं. मग नामरूप कल्पित आहे. कसं आहे? मीनाताई म्यूट करा. मीनाताई, नाम आणि रूप हे कल्पित आहे. एका काळात आहे आणि एका काळात नाही. कधी नाव कधीच असतं. जन्मले बरोबर असतं का नाव मनुष्याला? तरी नसतं नाव, किंवा जन्माच्या आधी नसतं. एका काळात आहे आणि मेल्यावर पण राहत नाही. नाम रूप ही एका काळात आहे आणि एका काळात नाही. नाव 12व्या दिवशी ठेवतात, आधीचं नाव नाही. आणि मेल्यावर सुद्धा त्याचं नावसुद्धा लक्षात राहत नाही. 5व्या 7व्या पिढीला विचारा, तुमच्या पूर्वजांचे नाव माहीत आहेत का? नाव नाही. म्हणून नाव आणि रूपसुद्धा देह आहे तोपर्यंत रूप आहे. जन्माच्या आधी रूप नव्हतं, मृत्यूनंतर रूप राहत नाही. एका काळात आहे आणि एका काळात नाही. नामरूप अस्तिभाती प्रिय सर्वच वस्तूमध्ये सारखं आहे. आणि नामरूप हे प्रत्येक वस्तूला वेगळं आहे. आणि नामरूप हे कल्पित आहे. हे मायेचं स्वरूप आहे, म्हणजे जगताचं स्वरूप आहे. जगतसुद्धा एका काळात आहे आणि एका काळात नाही. हे घटाचे रूप आहे. ज्याप्रमाणे पटात्व, पृथ्वी, जल, तेज इत्यादी भूत भौतिक सर्व जगात अस्ति, भाती इत्यादी 5 अंश आहेत असे समजून येते. त्यापैकी पहिले 3 अंश जे अस्ति, भाती आणि प्रिय हे भ्रमरूप आहेत, व बाकी राहिलेले नाम आणि रूप हे 2 अंश कल्पित जगाचे स्वरूपे आहेत. जगामध्ये फक्त नामरूपालाच ओळखतात. अस्ति, भाती, प्रिय ह्याला जास्त कोणी नामरूपाचंच ही कल्पित जगत आहे. ब्रह्माचं आहे. बाकी राहिलेले नाम आणि रूप हे 2 अंश कल्पित जगताची स्वरूपे आहेत, म्हणजे मिथ्य रूप आहेत. जगतसुद्धा खोटं आहे, मिथ्य आहे. जगतसुद्धा एका काळात आहे आणि एका काळात नाही. सृष्टी उत्पत्तीच्या आधी हे जगत नव्हतं आणि महाप्रलय झाल्यानंतर हे जगत राहणार नाही. एका काळात आहे आणि एका काळात नाही. म्हणून जगतसुद्धा कसं आहे तर कल्पित आहे. नाम आणि रूप हे 2 असे समजावे. कल्पित आहे असे समजावे. मिथ्य आहे. मिथ्या म्हणजे खोटा आहे, नाश होणारं आहे. अस्ति, भाती आणि प्रिय हे पहिले 3 अंश घटपटादी सर्व पदार्थात एकाच रूपाने असतात. सारखंच रूप आहे अस्ति, भाती, प्रियचं. वस्तू कोणतीही असू द्या, त्याच्यामध्ये अस्ति असतं म्हणजे अस्तित्व त्या वस्तूचं आहे. भाती म्हणजे ती वस्तू भासते आणि कोणाला ना कोणाला ती वस्तू प्रिय असते. म्हणून सर्व वस्तूमध्ये अस्ति, भाती आणि प्रिय ही सारखंच आहे असं सांगू लागलेले आहेत. प्रिय हे पहिले 3 अंश घटपटादी सर्व पदार्थात एकाच रूपाने असतात, व नाम आणि रूप हे 2 अंश घटपटादी सर्व पदार्थात निरनिराळे म्हणजे निरनिराळ्या रूपाने असतात. एका पदार्थाचे नाम रूपे दुसऱ्या पदार्थात असत नाहीत. नाव आणि रूप प्रत्येक पदार्थाचं वेगळं आहे का नाही? आपल्या घरातलं कोणताही वस्तू घ्या, कोणताही पदार्थ घ्या, कोणती जरी वस्तू घेतली तरी त्याचं नाव वेगळं आणि रूप वेगळं आहे. आता खुर्ची घेतली तर खुर्चीला खुर्चीचं नाव आहे आणि त्याचं रूपसुद्धा विशेष आहे, वेगळं. खुर्ची म्हणजे 2 हात आहेत, 4 पाय आहेत, वरी पाठीला टेकायला आहे, अशा प्रकारे त्याचं रूप आहे. टेबल घेतला त्याचं नाव वेगळं, त्याचं रूप वेगळं.
आपण कपाट घेतलं, त्याचं कपाट हे नाव आहे आणि रूप आहे. मग ही प्रत्येक पदार्थाला वेगळं वेगळं असतं नाम आणि रूप. हे दोन अंश घटपटादी सर्व पदार्थात निरनिराळे म्हणजे निरनिराळ्या रूपाने असतात. एका पदार्थाची नामरूपे दुसऱ्या पदार्थात असत नाहीत. एका पदार्थाचं नाव आणि रूप दोन्ही पण दुसऱ्या पदार्थाला असू शकत नाही. जसे घटादीचे नामे आणि रूपे पटादी पदार्थात नाहीत. घट कशाला म्हणावं आणि पट कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. घट आणि पट. ओम नमः. पट वस्त्राला म्हणावे ते, आणि घट मातीचा घट किंवा तांब्याचा, पितळेचा, चांदीचा, त्याला घट असे म्हणा. मग घटाचं नाव पटात असतं का आणि पटाचं नाव घटात असतं का? नाही, असत नाहीत. नाही. म्हणून म्यूट करा. त्यामुळे नाम आणि रूप ही कल्पित आहे. पण अस्ति, भाती आणि प्रिय हे तीनही अंश सर्व पदार्थात एकाच रीतीने असतात. घटात पण अस्ति, भाती आणि प्रिय आहे आणि पटात पण अस्ति, भाती, प्रिय आहे. कसं? तर घट समोर आहे म्हणून घट आहे पण आहे घटामध्ये. भाती म्हणजे तो भासायला आहे आणि त्याच्यामधलं पाणी थंड लागतं प्यायला म्हणून तो प्रिय आहे. मग वस्त्रसुद्धा, वस्त्र समोर दिसायले अस्ति आहे, भाती म्हणजे ती भासायले, अस्तित्व त्या वस्त्राचं आहे, वस्त्र भासायले आणि ती अंगावर घालायला पांघरायला उपयोगाला येतं म्हणून ते प्रिय आहे. मग अस्ति, भाती, प्रिय घटामध्येही आहे आणि पटामध्येही आहे. पण नामरूप मात्र घटाचं पटाला नाही, पटाचं घटाला नाही. त्यात हे तीन अंश नाहीत. या कारणामुळे अस्ति, भाती आणि प्रिय या रूपाने ब्रह्माच्या सर्वात्मपणाविषयीचा निश्चय अथवा खात्री होते. अस्ति, भाती, प्रिय ही ब्रह्माचं आहे ह्याची खात्री होते. कारण सगळीकडं आहे ते, प्रत्येक वस्तूमध्ये जगतातल्या. म्हणून ब्रह्म कसं आहे? ब्रह्मसुद्धा सगळीकडे आहे आणि ब्रह्माचं रूप अस्ति, भाती, प्रिय ही सुद्धा सगळीकडे आहे. सर्वात्मपणाविषयी निश्चय अथवा खात्री होते. त्याच्यामुळं खात्री होते ह्याची, निश्चय होतो. अस्ति, भाती आणि प्रिय सर्वत्र आहे. ज्याप्रमाणे देहाच्या आत आत्म्याचा अनुभव सचित आणि आनंद या तीन रूपाने होतो, त्याचप्रमाणे सर्व ब्रह्मांडात ब्रह्माचा अनुभव अस्ति, भाती, प्रिय या तीन रूपाने सिद्ध होतो. जसं आपला देहामध्ये आत्मा सचित आनंद रूपानं आत्मा आहे, सचित आनंद आपण म्हणतो. तसंच ब्रह्मांडामध्ये अस्ति, भाती, प्रिय रूपानं ब्रह्म आहे. आत्मेत जसं सचित आनंद रूप आहे तसं ब्रह्मांडामध्ये अस्ति, भाती आणि प्रिय आहे. सत कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हात हँड रेस करा. सत कशाला म्हणावं? सुनंदाताई पाटील बोला, कशाला म्हणावं सत? ओम नमः शिवाय. जो तिन्ही काळात असतो, कोणत्याही ज्ञान पाठ होत नाही, त्याला सत म्हणा. ओम नमः शिवाय. जो तिन्ही काळात. ओम नमः शिवाय. कल्पनाताई कोण आहेत? तिन्ही काळ कोणते? तिन्ही काळ कोणते? तीन काळ. मग सत कशाला म्हणावं? सत
कोणत्याच ज्ञानाने ते बाद होत नाही, त्याला कुणीच बाद करू शकत नाही. हां, ओम म्यूट करा. कोणत्याच ज्ञानाने बाद होत नाही. सत म्हणावं. चित कशाला म्हणावं सांगा काकी, चित कशाला म्हणावं? बोला काकी, चित कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. मीनाताई कशाला म्हणावं चित? अलुप्त प्रकाश चित्त. ओम नमः शिवाय. आनंद? परम प्रेमास्पद याला आनंद असे म्हणावे. ओम नमः शिवाय. सत म्हणजे तिन्ही काळात असतो, कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही. चित्त म्हणजे चैतन्य रूपे अलुप्त प्रकाश चित्त, हा कधीच प्रकाश लुप्त होत नाही. आणि परमप्रेमास्पद असं ध्येयामध्ये जे सत, चित आणि आनंद रूपानं अस्तित्व आहे, चैतन्य आहे, तसंच ब्रह्मांडामध्ये कोणत्या रूपाने चैतन्य, अनुभव कोणत्या रूपाने येतो ब्रह्मांडामध्ये? जसा देहामध्ये सच्चित आनंद रूपानं अनुभव येतो, तसा ब्रह्मांडामध्ये कोणत्या रूपानं अनुभव येतो? अलकाताई, ओम नमः शिवाय. म्यूट करा मीनाताई. अलकाताई बोला. ओम नमः शिवाय. हस्ती भाती प्रिय या तिन्ही रूपाने सिद्ध होतो. ओम नमः शिवाय. जसं देहामध्ये सच्चित आनंद रूपानं अनुभव येतो, तसाच ब्रह्मांडामध्ये आस्ती, भाती आणि प्रिय या 3 रूपाने अनुभव येतो, सिद्ध होतो. आस्ती म्हणजे सत, ब्रह्मांडात आस्ती आणि देहात सत. आस्ती म्हणजेच सत. भाती म्हणजे भाती, ब्रह्मांडात भाती, देहात चित्त, म्हणजे भाती म्हणजे चित्त. आणि प्रिय म्हणजे आनंद. या दृष्टीने पाहिले असता ब्रह्म आणि आत्मा याच्यात अभेद ही अनुभवाने समजून येतो. असं जर आपण बघितलं तर ब्रह्म आणि आत्माही वेगळे नाहीत, भेद नाही त्याच्यामध्ये, दोन्ही एकच आहेत, अभेद आहे असं आपल्याला समजून येतं. कशामध्ये भेद नाही? ओम नमः शिवाय. कशामध्ये भेद नाही लक्ष्मीताई? कशामध्ये भेद नाही असं सांगितलं? ओम नमः शिवाय. हा, लक्ष नव्हतं. सुनीता, कशामध्ये भेद नाही? म्यूट करा ताई. सुनीता. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां बोला. ओम नमः शिवाय. हात करता येतो? मंगलताई स्वामी, हात करायचा, हँड रेस करायचा शिका, हात वरी करायचा शिका. डायरेक्ट उघडून बोलायचं नाही, हात वरी करायचा. मी विचारते कशामध्ये नाही भेद? कशामध्ये भेद नाही? हा, कसलाच भेद नाही, दोन्ही एकच आहेत. तर कशावरून एक आहेत असं सांगितलं इथं? कशावरून एक आहेत? ओम नमः शिवाय. म्यूट करा मंगलताई स्वामी, म्यूट करा. सत म्हणजे आस्ती, चित म्हणजे भाती आणि आनंद म्हणजे आनंद. आस्ती प्रिय, सच्चित आनंद म्हणजे आस्ती, भाती आणि प्रिय असल्यामुळं दोन्ही एकच आहे. आत्मा आणि ब्रह्म दोन्ही एक असल्याचा आपल्याला अनुभव येतो. यासाठी सामान्य ज्ञानरूप तू आत्मा ब्रह्मरूप आहेस, आणि त्या ब्रह्मरूप तुझ्या आत्म्याविषयीचे हे अज्ञान त्याच्या योगाने नाम आणि रूप या 2 अंशाने भरलेले हे जग आहे असे भासते, म्हणजे ते कल्पित आहे असे जाणावे. यासाठी सामान्य रूप तू आत्मा, तू सामान्य रूप आत्मा आहेस. आणि ही जग कसं आहे तर कल्पित आहे ही जग.
आणि ब्रह्मरूप आत्मा आहेस आणि त्या ब्रह्मरूप तुझ्या आत्म्याविषयीचे अज्ञान आहे. आपल्याला ह्या जगामध्ये जी दिसतं ते ह्याच्यामधल्या आत्म्याला कुणीच जाणत नाही बघा. जी नाम आणि रूप ह्यालाच जगत आपण म्हणतो. कोणताही पदार्थ समोर दिसला, आता कुत्रं समोर दिसलं आपल्याला, तर आपण त्याच्या आत्म्याला जाणतो का? फक्त त्याचं शरीर एक बघतो आणि त्याचं नाव एक बघतो. नाव कुत्रा आहे आणि शरीर आहे 4 पायी, हेच जाणतो आपण. पण त्याच्या आत्म्याला आपण जाणत नाही. कुणाच्याच आत्म्याला, मग जगताला आपण जाणतो. आणि जगत जी आहे ती एका काळात आहे आणि एका काळात नाही. ब्रह्मरूप तुझ्या आत्म्याविषयाचे हे अज्ञान त्याच्या योगाने नाम आणि रूप या 2 अंशांनी भरलेले आहे. अज्ञान असल्यामुळं नाम आणि रूपच आपण जाणतो. दुसरं आत्मज्ञान मधलं काहीच आपण जाणत नाही. म्हणून अज्ञान याच्या योगाने नाम रूप तू 2 अंशांनी भरलेले हे जग आहे असे भासते. नाम आणि रूपच आहे जगामध्ये, दुसरं काहीच नाही असं आपल्याला भासतं. म्हणून ते कल्पित आहे असे म्हणावे. आपल्याला सत्य वस्तू दिसत नाही, नाम रूप दिसतं. आणि जगात नाम रूप आहेत म्हणून जगाला कल्पित म्हणावं. जगतसुद्धा एका काळात आहे आणि एका काळात नाही, म्हणून त्याला कल्पित आहे असे जाणावे. आणि नामरूपानंच हे जगत भरलेलं आहे. शिष्य म्हणतात, गुरु महाराज, सूर्य जसा अंधकाराचा विरोध आहे तसे अज्ञानाचे विरोध आहे. या न्यायाने जर माझे स्वरूप ज्ञानरूप आहे तर त्या माझ्या ज्ञानरूपाविषयी माझ्या ठिकाणी अज्ञान आहे हे म्हणणे संभवतच नाही. काय सांगितलं सद्गुरूंनी? तुला तुझ्या आत्म्याचं अज्ञान आहे म्हणून सांगितलं. आपल्याला सुद्धा आपला ध्येयच मी वाटत होतं का नाही? ह्या क्षेत्रात आपण ह्या ज्ञानाकडे आलो नव्हतो तेव्हाही मी जो दिसतो तो ध्येयच मी आपण म्हणत होतो. आपण आत्म्याला जाणत नव्हतो. मग गुरु महाराज तसंच म्हणतात. गुरु महाराज काय म्हणतात? ब्रह्मरूप तुझ्या आत्म्याविषयीचे हे जे अज्ञान आहे तुला, आणि त्या अज्ञानाच्या योगानंच नाम आणि रूप तो खरं समजतोस. तुला आत्म्याचं अज्ञान असल्यामुळं नामरूप खरं समजतोस आणि नामरूपच जगत आहे असं तू समजतोस. म्हणून जगत कल्पित आहे. तर शिष्य काय म्हणतो पुन्हा? गुरु म्हणतात, तू ज्ञान स्वरूप आहेस, पण तुझ्याच आत्म्याचं तुला ज्ञान नाही म्हणून तू अज्ञानीस. घटपटादी जी आस्ती भाती प्रिय. शिष्य काय म्हणतो? गुरु महाराजांनी काय सांगितलं? तू स्वतः ज्ञानरूप आहेस आणि ज्ञानरूप आहेस आणि अज्ञानामुळे तुला कळत नाही. म्हणजे एकाच ठिकाणी दोन्ही सांगितलं. आत्म्याविषयीचे जे अज्ञान याच्या योगाने नाम आणि रूप हे 2 अंशांनी भरलेले जग आहे असे भासते आणि तू तर स्वतः ज्ञानरूप आहेस असं गुरु महाराज म्हणतात. तर शिष्य पुन्हा प्रश्न विचारतो. शिष्य म्हणतो, गुरु महाराज, सूर्य जसा, आवाज यायलाय का? ओम नमः शिवाय. आवाज येतोय का चांगला? गुरु महाराज, सूर्य जसा अंधकाराचा विरोधी आहे. सूर्य अंधकाराचा विरोधी आहे का नाही? सूर्य उगवला की अंधार संपून जातो, अंधार राहत नाही. सूर्याच्या दृष्टीला अंधार कधीच पडत नाही. सूर्य आला आणि अंधाराला बघितलं असं होत नाही. सूर्य अंधकाराचा विरोधक आहे. तसे ज्ञान अज्ञानाचे विरोधक आहे. ज्ञान प्राप्त झाल्यावर अज्ञान राहत नाही, निघून जातं अज्ञान. असं शिष्य विचारू लागलेला आहे. गुरु महाराज, सूर्य जसा अंधकाराचा विरोध आहे तसा ज्ञान अज्ञानाचा विरोध आहे. या न्यायाने ह्या
न्यायाने जर बघितलं तर माझं स्वरूप ज्ञानरूप आहे आणि तर त्या माझ्या ज्ञानरूपाविषयी माझ्या ठिकाणी अज्ञान आहे म्हणणे संभवतच नाही. तुम्ही तर म्हणता तू ज्ञानरूप आहेस, मग मी ज्ञानरूप जर असल तर मग आत्म्याचं ज्ञान तुला नसल्यामुळं नामरूप जगत आहे असं तुम्ही सांगितलं. मग तुम्हीच म्हणता तू ज्ञानरूप आहेस आणि तुम्हीच म्हणता तू अज्ञानी आहेस. मग असं कसं संभवतं? असं संभवत नाही. तुम्हीच सांगितलं की सूर्याचा प्रकाश आल्यावर अंधकार राहत नाही, त्याचा विरोधक आहे. मग ज्ञान प्राप्त झाल्यावर अज्ञान राहत नाही. आणि असं जर असेल तर मग मी ज्ञानरूप आहे असं तुम्ही म्हणता आणि पुन्हा मला काय म्हणता तुम्ही अज्ञानी पण आहेस म्हणता. म्हणजे आत्म्याचं अज्ञान आहे तुला असं तुम्ही सांगता. तर हे दोन्ही एकत्र कसं? माझ्या ज्ञान रूपाविषयी माझ्या ठिकाणी अज्ञान आहे हे म्हणणे संभवतच नाही. आपण तर सांगता की आत्म्याविषयीच्या अज्ञानानेच नाम आणि रूप कल्पित भासतात. तर मग परस्पराविरोधी गोष्टी कशा संभवतील? विरोधी गोष्टी कशा संभवतील? मी ज्ञानरूप असताना माझ्यामध्ये माझ्या आत्मेचं अज्ञान कसं असू शकेल असा प्रश्न आहे शिष्याचा. कळाला का प्रश्न? थोडा अवघड आहे, येले का लक्षात? उत्तर कळाल्यावर लक्षात येते. तर गुरु म्हणतात, बा शिष्या, ज्ञान 2 प्रकारचे आहे. काय म्हणतात गुरु? बा शिष्या, बाबा, ज्ञान जे आहे ना ते 2 प्रकारचं आहे. एक सामान्य ज्ञान आहे आणि दुसरं विशेष ज्ञान. यापैकी जी 2 प्रकारचं ज्ञान सांगितलं, या 2 प्रकारच्या ज्ञानापैकी सामान्य ज्ञान अज्ञानाचं विरोधी नसतं. इतकेच नाही तर उलट अज्ञानाला प्रकाशक असते. म्हणजे अज्ञान कोठे आहे हे दाखवते. सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान. आता सामान्य अग्नी आणि विशेष अग्नी 2 प्रकारचा असतो बघा. सामान्य अग्नी म्हणजे नुसता काळ्याच्या डबीत अग्नी आहे, पण ते सामान्य रूपाने बघा. जेव्हा त्याला घर्षण करतो तेव्हा ते विशेष रूपाने प्रगट होतो. म्हणजे सामान्य ती प्रखरता नसते त्याच्यामध्ये. इथं सांगू लागलेले आहेत, सामान्य ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नाही. म्हणजे सामान्य ज्ञानानं अज्ञानाचा नाश होत नाही. सामान्य ज्ञान जे आहे ते अज्ञानाच्या विरोधी नाही, तर उलट अज्ञानाला प्रकाशात आणतं. सामान्य ज्ञानाला अज्ञान कळतं, अज्ञानी आहे हे कळतं, म्हणजे प्रकाश पाडतं. म्हणजे अज्ञान कोठे आहे हे दाखवतं. सामान्य ज्ञान काय करतं? अज्ञान कुठं आहे हे दाखवतं, पण अज्ञानाचा नाश करत नाही. उदाहरणार्थ, सूर्याचा प्रकाश, ऊन, सूर्याचा प्रकाश म्हणजे ऊन, ही लाकडावर पडतं, गवतावर पडतं, कापसावर पडतं, इत्यादी सर्व पदार्थावर पडतो सूर्याचा प्रकाश. सूर्याचं ऊन जी आहे ती. उन्हात सामान्य रूपात अग्नी असतो. सूर्याच्या जी ऊन असतं त्याच्यामध्ये अग्नी असतो, पण तो कसा असतो? सामान्य रूपामध्ये असतो. म्हणून ही जी गवतावर पडलं तरी, ऊन गवतावर पडलं तर गवत जळत नाही. मग सूर्यप्रकाशात त्या सूर्याच्या उन्हामध्ये अग्नी नाही का? तर अग्नी आहे, पण कसा आहे? सामान्य रूपाने अग्नी असतो. तरी पण तो लाकूड, गवत इत्यादी सर्व पदार्थ जाळीत नाही, तर उलट लाकूड, गवत इत्यादिकाला स्पष्टपणे दाखवून देतो. अंधकारात लाकूड, गवत दिसत आवाज आता बरोबर येणार आवाज.
ओम नमः शिवाय. आता येले का? येले का आवाज? आला आला आता. तर आला आता. बा शिष्या ज्ञान दोन प्रकारचं आहे. एक सामान्य ज्ञान आणि एक दुसरे विशेष ज्ञान. यापैकी सामान्य ज्ञान अज्ञानाचे विरोधक नसतं. इतकेच नाही तर उलट अज्ञानाला प्रकाशात आणतं. म्हणजे अज्ञान कोठे आहे हे दाखवतं. आता उदाहरण देऊ लागलेले आहेत. सूर्याचा प्रकाश म्हणजे ऊन, लाकूड, गवत इत्यादी जे पदार्थ आहेत त्याला जळतं का हो? जळतात का ही पदार्थ? सूर्याचा प्रकाश सगळेवर पडतो, पण ही पदार्थ जळत नाहीत. तर काय होतात? दिसतात फक्त. अंधारात ही पदार्थ दिसत नाहीत, पण सूर्याच्या प्रकाशामध्ये दिसतात पण जळत नाहीत. का जळत नाहीत? का जळत नाहीत? ओम नमः शिवाय. कळाले का? का जळत नाहीत? तर सामान्य अग्नी असतो तिथं. सामान्य दोन प्रकारचा सांगितला, सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान. मग सामान्य अग्नी असतो त्या सूर्याच्या उन्हामध्ये, म्हणून सामान्य अग्नी त्याला जाळीत नाही, तर फक्त दाखवून देतो. सगळ्या वस्तू दाखवून देतो तो अग्नी, तो प्रकाश, पण जाळीत नाही. तर उलट लाकूड, गवत इत्यादी स्पष्टपणे दाखवून देतो. पण जेव्हा त्याच उन्हाच्या आणि लाकूड, गवत यांच्या इत्यादिकाच्यामध्ये सूर्यकांत मणी धरल्याने त्या पदार्थात विशेष अग्नी उत्पन्न होतो. सूर्यकांत नावाचा मणी आहे किंवा एक काच पण आहे तसा. तर ती मणी जर मध्ये धरला तर तिथं आग लागते. खालच्या पदार्थाला खाली कागद जर ठेवला सूर्यप्रकाशात आणि सूर्यकांत मणी कागदाच्या वर धरला तर सूर्याच्या प्रकाशानं, त्या उन्हानं तो कागद जळतो. म्हणजे तिथे विशेष अग्नी प्रगट होतो. तेव्हा तो अग्नी लाकूड, गवत इत्यादी सर्व पदार्थाला जाळून टाकतो. सूर्यकांत मणी जर लाकडाच्या वरी धरला तर त्या मण्यावर जर प्रकाश पडला, ऊन जर पडलं तर लाकूड पेटतं. तिथं विशेष अग्नी प्रगट होतो. पण सूर्याचं जी ऊन आहे ती सामान्य अग्नी आहे, आणि सामान्य अग्नी वस्तूला जाळीत नाही तर प्रकाशित करतो. याच न्यायाने सामान्य ज्ञान प्रत्येक मनुष्यामध्ये असते, पण ते अज्ञानी आहे. मी तुला स्वतःलाच जाणत नाही हे मनुष्य करता भोगता सुखी दुःखी आहे असे म्हटल्याने ते अज्ञान व्यक्त होते. काय करतं सामान्य ज्ञान? ज्ञान किती प्रकारचं आहे? ओम नमः शिवाय. आता हे समजून आपल्याला घ्यायचं नीट. ज्ञान किती प्रकारचं आहे? ओम नमः शिवाय दोन प्रकारचे आहे ज्ञान. कोणतं? सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान. हां, सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान दोन प्रकारचं ज्ञान आहे. तर सामान्य ज्ञानाचं कार्य काय? काय करतं सामान्य ज्ञान? ओम नमः शिवाय. येले का लक्षात? ओम नमः. हां, सामान्य ज्ञान म्हणजे सूर्य फक्त ही दाखवतो, सूर्याचा ऊन दाखवतो. सामान्य ज्ञान ती दृष्टांत झाला. सिद्धांत लक्ष्मीताई बोला बरं, म्यूट करा. कशाला म्हणा सामान्य ज्ञान ओम नमः शिवाय. काय करतं? हां, सामान्य ज्ञान म्हणजे अज्ञानाच्या विरोधी नसते. इतकेच नाही तर उलट अज्ञानात प्रकाशात आणते. मग म्हणजे काय करते? प्रकाशात आणते म्हणजे सामान्य ज्ञान अग्नी जो असतो ना, लाकूड, गवत इत्यादी, तर या सर्व पदार्थाला ते जाळीत नाही, दाखवतो. हां, ओम नमः शिवाय. सामान्य ज्ञान म्हणजे म्यूट करा. सामान्य ज्ञान जी आहे ती अज्ञानाला दाखवतं. तू अज्ञानी आहेस असं दाखवून देतं. सामान्य ज्ञान म्हणजे
ह्याला अज्ञानाला नाश करीत नाही अज्ञानाचा, तर काय करतं अज्ञान दाखवून देतं फक्त सामान्य ज्ञान. कसा दृष्टांत दिला अज्ञान कसं दाखवून देतं, तर कोणता दृष्टांत दिला? सूर्याच्या उन्हाचा दृष्टांत दिला. ओम नम शिवाय. सांगा बरं कसा दिला तर दृष्टांत सांगा. आता कोण सांगते? हात वरी करा. ओम नम शिवाय. सांगा अलकाताई, बोला. उदाहरण, सूर्याचा प्रकाश, लाकूड, गवत, कापूस इत्यादी सर्व पदार्थ सूर्याच्या प्रकाशाने सामान्य रूपात ते दिसतो. जाळीत नाही, पण ते उलट आपल्याला प्रकाशाने दिसतो. न बघता सांगण्याचा प्रयत्न केलाय. हो, बरोबर आलं ते. ओम नम शिवाय. तर अंधकार जेव्हा आहे, अंधारामध्ये आपल्याला लाकूड गवत दिसतं का हो? अंधार असतो तेव्हा दिसतं का लाकूड गवत? ही काहीच दिसत नाही. पण प्रकाश पडला की दिसतं. मग जेव्हा अज्ञान आहे तेव्हा आपल्याला काहीच कळत नाही, परंतु जेव्हा सामान्य ज्ञान प्राप्त होतं आपल्याला, तेव्हा आपल्याला ते तू अज्ञानीस, तुला आत्म्याचं ज्ञान नाही हे दाखवून देतं. ते ज्ञान करून देत नाही तर दाखवून देतं फक्त. तू अज्ञानी आहेस असं दाखवून देतं सामान्य ज्ञान. आणि विशेष ज्ञान काय करतं? अज्ञानाचा नाश करतं, अज्ञानाला जाळून टाकतं. ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशामध्ये जर सूर्यकांत मणी धरला तर खालचं लाकूड गवत जाळतो, तसा विशेष ज्ञान काय करतं? अज्ञानाला जाळतं. पण सामान्य ज्ञान अज्ञानाला जाळत नाही, तर फक्त दाखवून देतं. सामान्य ज्ञान जे आहे ते तू अज्ञानी आहेस असं दाखवून देतं. आपण काय म्हणतो? काही जर विचारलं तुम्हाला हे माहिती आहे का, तर मला कळत नाही असं म्हणतो. म्हणजे मला त्याचं ज्ञान नाही आपण सांगतो. मग मला त्याचं ज्ञान नाही ही कोण दाखवून देतं? तर सामान्य ज्ञान दाखवून देतं. विशेष ज्ञान मात्र त्याचा नाश करून टाकतं. विशेष ज्ञान काय करतं? त्या अज्ञानाचा नाश करतं आणि स्वरूपाची ओळख करून देतं. आता आत्मज्ञान तुला आहे का असं कोणी विचारलं, आपण पंचीकरण ऐकलं नाही, काही नाही एवढं, तर विचारलं तुम्हाला ब्रह्मज्ञान काही कळालं का, आहे का, तर आपण काय म्हणतो? नाही हो, मला काहीच ते माहीत नाही. म्हणजे मला माहीत नाही ही जी दाखवून देतं ते सामान्य ज्ञान आहे. जेव्हा ते ज्ञान प्राप्त होतं तेव्हा मात्र अज्ञानाचा नाश होतो. मी सच्चित आनंदरूप आत्मा हे आपल्याला लक्षात येतं. अज्ञानाचा नाश होतो. अज्ञानाचा नाश करतं ते विशेष ज्ञान आहे आणि अज्ञानाला दाखवून देतं ते सामान्य ज्ञान आहे. ओम नम शिवाय. कशाला म्हणावं सामान्य ज्ञान? बोला. कळालं पाहिजे, कळाल्याशिवाय पुढे जाऊन उपयोग नाही. अवघड विषय पण कळायलाच, आपल्याला कळूनच घ्यायचं आहे ना. बघा, बोला मंगेताई, कशाला म्हणावं सामान्य ज्ञान? ओम नमः शिवाय. अज्ञानाला दाखवून देते तो सामान्य ज्ञान असे म्हणावे. कशाचं ज्ञान आहे आपल्याला? कशाचं ज्ञान दाखवून देतं? ओम नमः शिवाय. नाही. अलकाताई बोला, कशाचं ज्ञान दाखवून देतो सामान्य ज्ञान? ओम नमः. मी अज्ञानी आहे, मला स्वतः जाणत नाही. मी मनुष्य, करता भोगता, सुखी दुःखी असे म्हटल्याने अज्ञान व्यक्त होते. सामान्य ज्ञान. मी आत्मा आहे असं ती दाखवून देत नाही, तर ती दुसरंच दाखवितं की करता आहे, भोगता आहे, सुखी आहे, दुःखी आहे. बरोबर सांगितलं तर मी आत्मेचं ज्ञान ती करून देत नाही. मग आत्मेचं ज्ञान कशानं होतं? कोणत्या ज्ञानानं होतं? कोणत्या ज्ञानानं होतं? विशेष ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपल्या आत्मेचं ज्ञान आपल्याला होतं. मी आत्मा आहे असं कळतं. मग इथं अज्ञानानं ज्ञान दोन्ही बी आलं ना. वरील शिष्याचा प्रश्न काय होता? आता शिष्याचा प्रश्न कळतो.
काय होता शिष्याचा प्रश्न? अज्ञानाचा विरोधी ज्ञान आहे. काय होता? अज्ञानाचा विरोधी ज्ञान आहे. मग दोन्ही एकत्र कसं राहू शकेल? सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान असे दोन ज्ञान आहेत असं सांगितलं. सामान्य ज्ञान विरोधी नाही आणि विशेष ज्ञान ही अज्ञानाचा विरोधी आहे. काय सांगितलं? सामान्य ज्ञान हे अज्ञानाचं विरोधी नाही. म्हणजे अज्ञानाला काहीच करीत नाही, ते फक्त दाखवून देतं तू अज्ञानीस म्हणून. ह्याला सामान्य ज्ञान असं म्हणावं. त्याचा दृष्टांत सांगून बघा. दृष्टांत कोणी अजून सगळ्याच्या लक्षात येतं मग. ओम नमः शिवाय. नंदा काकी बघा सांगून. बोला. ओम नमः शिवाय. सामान्य ज्ञान काय करतं? ज्ञान अज्ञानाला प्रकाशात आणतं. कसं आणतात? सूर्याच्या प्रकाशात आपल्याला गवत, काळी इत्यादी गवत हे पदार्थ दिसतात, पण ते त्यांना जळत नाही. ते सामान्य ज्ञान झालं का? हो. आणि ज्यावेळेस आपण एखादा सूर्यकांत मणी किंवा एक प्रकारचा काच असतो, तो त्यानंतर मग गवत काळी जळते. हे सामान्य ज्ञान मनुष्यामध्ये असते. सामान्य ज्ञान मनुष्यामध्ये असते आणि विशेष ज्ञान सामान्य ज्ञान. ओम नमः शिवाय. सामान्य ज्ञान अज्ञानाला प्रकाशात आणतं. आपण कुठे काय हे करून दाखवतो. कापूस, गवत, लाकूड इत्यादी पदार्थ ज्यावेळेस सूर्याचा प्रकाश पडतो त्यावेळेस त्याच्यात अग्नी असतो, पण ते पेटत नाही. हे झालं सामान्य ज्ञान. आणि त्याच्यानंतर काय, आपण त्याच गवतावर आपण सूर्यकांत मणी किंवा एक प्रकारचा काच असतो, तो जर विशेष ज्ञान झालं का? ओम नमः शिवाय. निश्चयानं सांगायचं, झालं का नाही, झालं का नाही लक्षात घ्यायचं, निश्चय करायचा. अर्धवट नाही. दोन्ही डगरीवर हात ठेवायचा नाही, निश्चय सांगायचा. हे झालं विशेष ज्ञान. ओम नमः शिवाय. बरोबर आलं. म्हणजे अज्ञानाने स्वतःला माणूस जाणत नाही, पण अज्ञानाला तो आपल्या अज्ञानाला तो प्रकाशात आणतो. आपण कुठे काय करतो हे दाखवून देतो. ओम नमः शिवाय. म्यूट म्यूट करा ताई. बरोबर सांगितलं, बरोबर आलं ते. म्यूट करा. कळालं आता. सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान आलं का लक्षात? लक्ष्मीताई आलं का लक्षात? हां. तर मग याच न्यायाने सामान्य ज्ञान प्रत्येक मनुष्यामध्ये असतं. पण मी अज्ञानी आहे, मी मला स्वतःला जाणत नाही, मी मनुष्य करता भोगता आहे असं आपण म्हणतो का नाही? मी अज्ञानी आहे, मला काही माहीत नाही असं आपण म्हणतो. मग मी अज्ञानी आहे, मला काही माहीत नाही ही जी म्हणतो ते सामान्य ज्ञान आहे. सामान्य ज्ञान प्रत्येक मनुष्यामध्ये असतं. मी अज्ञानी आहे, मी मला स्वतःला जाणत नाही, मी मला स्वतःला जाणत नाही, मी मनुष्य करता भोगता सुखी दुःखी आहे असे म्हटल्याने ते अज्ञान व्यक्त होते. मी करता भोगता सुखी दुःखी आहे ही जी आहे ही देहाला मी म्हटल्यामुळं होतं. मग देह मी आहे का आत्मा मी आहे? तर आत्मा मी आहे, देह मी नाही. देह कसा आहे? जड आहे देह. असे म्हटल्याने अज्ञान व्यक्त होते. त्याचे व त्या अज्ञानाचे कार्य तो ध्येयास याचे सामान्य ज्ञान विरोधी नसते. ही जी अज्ञानाचं कार्य, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी करता आहे, मी भोगता आहे, मी ध्येय आहे, मी मनुष्य आहे किंवा मी ग्रस्त आश्रमी आहे, हे जे ज्ञान आहे ह्या ज्ञानाचं सामान्य ज्ञान विरोधी नाही. मग कोणतं ज्ञान विरोधी ह्याला? विशेष ज्ञान. सामान्य ज्ञान ही नुसतं दाखवून देतं तू अज्ञानी आहेस, करता भोगता सुखी दुःखी आहेस म्हणून.
ह्याला सामान्य ज्ञान अज्ञानाचे कार्य ते ध्येयध्यास. ध्येयध्यास कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. ध्येयध्यास याचे सामान्य ज्ञान विरोधी नसते. सामान्य ज्ञान आहे ते ध्येयध्यासाचं विरोधी नाही. तर ध्येयध्यास कशाला म्हणावं? ओम नमः. अज्ञानाच्या कार्याला ध्येयध्यास असे सांगते. ओम नमः शिवाय. लक्ष्मीताई बोल. निश्चयानं सांगायचं उत्तर. निश्चयानं सांगायचं उत्तर. मी आत्मा असताना देहालाच मी समजणे यालाच ध्येयध्यास किंवा अज्ञानाच्या कार्याला ध्येयध्यास असे म्हणतात. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला उत्तर. लक्ष्मीताई बोला. ध्येय अध्यास कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. देहाला मी समजणे म्हणजे देहध्यास, अज्ञानाच्या कार्याला देहध्यास असे म्हणावे. मी आत्मा असून देहध्यास समजणे त्याला देहध्यास म्हणावे. बरोबर आहे. एक असून एक समजणे. मी आत्मा आहे आणि ध्येय समजणे त्याला ध्येयध्यास असं म्हणावं. देहध्यास असे म्हणावे. किती ध्यास आहे या ध्येयाचा? मी ध्येय आहे. झोपेतून सुद्धा उठवा आपल्याला. आपण कोण आहे ते आपल्याला माहिती आहे. आपलं नाव आपण सांगतो. इतका ध्यास आहे. माहित आहे आपल्याला आपण कोण आहे ते. ध्येय ध्यास याचे ध्येय सामान्य ज्ञान विरोधी नसते. म्हणजे ते सामान्य ज्ञान अज्ञान व त्याचे कार्य यास नष्ट करीत नाही. सामान्य ज्ञान अज्ञानाला नष्ट करीत नाही, तर फक्त दाखवून देतं. तू अज्ञानी आहेस, तू सुखी आहेस, तू दुःखी आहेस, अशा प्रकारे दाखवून देतं. पण उलट सामान्य ज्ञान अज्ञान व त्याचे हे कार्य त्या स्पष्टपणे दाखवून देते. सामान्य ज्ञान मात्र दाखवून देतं ते तू अज्ञानी आहेस का कसा आहेस ते. जर ते सामान्य ज्ञान अज्ञानाचे विरोधी असते तर अज्ञान व त्याचे कार्य याची प्रतीती अनुभव कदापि आला नसता. जर सामान्य ज्ञानानं अज्ञानाचा नाश झाला असता तर आपण मी सुखी आहे दुःखी आहे असं लक्षात आपल्या आलं नसतं. सामान्य ज्ञान ही दाखवून देतं. सामान्य ज्ञान विरोधी नाही म्हणून दाखवून देतं. अनुभव कदापि आले नसते, पण तरी प्रतीती येते ही गोष्ट अगदी निर्विवाद आहे. सामान्य ज्ञान प्राप्त झालं तरीसुद्धा आपल्याला माहिती होतं की मी अज्ञानी आहे, मला दुःख झाले, मी सुखी आहे, ही दाखवून देतं. म्हणून ते विरोधी नाही, हे निर्विवाद आहे. यावरून सामान्य ज्ञान अज्ञानाचे विरोधी नाही असे सिद्ध होते. काय प्रश्न होता शिष्याचा? ओम नमः शिवाय. शिष्याचा प्रश्न काय होता? दोन्ही ज्ञान तर अज्ञानाच्या विरोधी आहे आणि दोन्ही विरोध असताना तुम्ही मला ज्ञान स्वरूप म्हणता आणि आत्म्याचं अज्ञानही पण म्हणता. दोन दोन कसं म्हणता? तर दोन कसं म्हणता म्हणजे सामान्य ज्ञानानं तो अज्ञानी आहे असं दाखवून देतं आणि विशेष ज्ञान काय करतं? त्या अज्ञानाला जाळून टाकतं. दोन दोन कसं त्यांनी विचारलं होतं, तर दोन ज्ञानानं दोन कार्य होतात. सामान्य ज्ञान फक्त दाखवून देतं, विशेष ज्ञान जाळून टाकतं. अशा प्रकारे सद्गुरूंनी शिष्याला समजून सांगितलेलं आहे. आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय आपण उद्या बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्या माझ्या मुखातून या वाणीतून अयोग्य शब्द बाहेर पडले, चुकीचे सुद्धा शब्द बाहेर पडतात, ते पडले ते वाणीचा दोष. जे योग्य ज्ञानाचा उपदेश करणारे शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचे. झालेली सेवा तुम्हा सर्व साधकांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.